वसा जनसेवेचा। बहुचर्चित तत्कालीन मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या बेनामी संपत्तीची बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून चौकशीची कार्यवाही प्रलंबित असतानाही माहिती लपवून टेकाळे यांचा नायब तहसीलदार पदावर पदोन्नतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला। हा प्रस्ताव पाठवणाऱ्या तलाठी स्थापनेतील श्री हटकर व दिनकर शेडके यांची हकालपट्टी करावी व सदर प्रस्तावाची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी एका तक्रारदाराने केली आहे। तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने विजय टेकाळे विरुद्ध तलाठी विभागात 12 मुद्द्याचे चौकशीचे पत्र पाठवले होते। जिल्हाधिकारी हे मंडळ अधिकारी पदाची नियुक्ती प्राधिकारी असल्यामुळे टेकाळे विरुद्धचा माहिती अहवाल अवगत करण्याचे अपेक्षित होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन अव्वल कारकून श्री धनवटे व कार्यरत कर्मचारी श्री शेडके यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्रानुसार तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सहनिशाच्या पत्रात टेकाळे यांच्या चौकशीसाठी सूचित केले होते। 13 जुलै 2026 रोजीच्या पत्राद्वारे तत्कालीन मंडळ अधिकारी टेकाळे यांची चौकशी सुरू असल्याचे तक्रारदाराला कळवण्यात आले, परंतु तलाठी कार्यालयातील अव्वल कारकून श्री दिनकर शेडके व तत्कालीन मंडळ अधिकारी टेकाळे यांना शेडके यांनी पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे। टेकाळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बेनामी संपत्तीबाबत चौकशीची कार्यवाही सुरू असताना तत्कालीन जिल्हाधिकारी किरण पाटील यांना चौकशी प्रस्ताव प्रलंबित असल्याचे न सांगता टेकाळे यांचा पदोन्नतीचा प्रस्ताव पाठवला आहे। सर्व कागदपत्रे व 15 जुलै 2026 ला पुन्हा तक्रार देऊनही तलाठी आस्थापना विभागाने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही। त्यामुळे तलाठी आस्थापनेतील श्री हटकर व दिनकर शेडके हे टेकाळे यांना कार्यवाहीसाठी गैरमार्गाने पाठीशी घालत असून त्यांना कार्यवाहीसाठी आदेशित करून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराने जिल्हाधिकारी यांना 7 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे केली आहे। अजून बरेच काही पुढील भागात। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।